वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् गोपाल कृष्ण भगवान की जय।
नमस्कार. आजचा दिवस हा कीर्तन करायला मला वाटतं खूप खूप योग्य दिवस आहे. कारण आज तुकाराम बीज आहे. आजच्याच दिवशी एका महान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसाठी वैकुंठातून विमान आलं होतं त्यांना. त्यामुळे एवढं चांगलं औचित्य कीर्तन करायची संधी हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वप्रथम रुचाजी आणि श्रीकांतचे मनपूर्वक आभार. कीर्तन करणं शिकणं हा एक विषय असतो आणि कीर्तन करायच्या संधी मिळणं, लोकांनी आपल्याला विश्वास टाकणं हा दुसरा विषय असतो. त्यामुळे ही जबाबदारी, विश्वास, कीर्तन करायची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. दुसरे धन्यवाद सर्व श्रोत्यांचे. कारण आपण जेव्हा कुठेही जातो तेव्हा काय ऐकायला मिळेल हा प्रश्न असतो. आणि तुम्ही सगळे आलात. महिमा संत एकनाथांचा आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण इथे आल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद माझ्या साथीदारांचे. जसं रुचाने सांगितलं की गेले 3 वर्षापासून कीर्तन करायचा प्रयत्न करते. मयुरेची आणि मंगेशजींच्या शिवाय हे काहीही शक्य नव्हतं. त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. गेले काही दिवस मी तुषारजींकडे गाणं शिकायचा प्रयत्न करते. ते शिकवतात, मी प्रयत्न करते असं. पण जो काय वेळ माझ्या प्रॅक्टिससाठी सगळे देतात त्याला धन्यवाद किंवा असं काहीच नाही. आयुष्यभर या ऋणात राहणं पसंत करेल. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना नमस्कार. जे कोणी पहिल्यांदा ऐकत असतील त्यांच्यासाठी नवीन, ज्यांनी अनेकदा ऐकलं आहे, आज जे कीर्तन आपण करतो आहे ते नारदीय कीर्तन. अशी वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, दासगणू कीर्तन, अशा वेगवेगळे कीर्तनाचे प्रकार असतात. आणि नारदीय कीर्तनात पहिल्या भागात एक अभंग घेऊन त्याचं निरूपण करण्यात येतं आणि उत्तर रंगात एखादी कथा घेऊन ती कथा त्या अनुषंगाने सांगितल्या जाते. तर आपण आज कथा एकनाथ महाराजांची घेणार आहोत. आणि जो निरूपणाचा अभंग आहे तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचाच. आज त्यांच्या तुकाराम बीजाच्या दिवशी त्यांचं स्मरण करून तो अभंग घेऊया. आणि पुढे 20 तारखेला नाथ षष्ठी येते. त्या दिवशी एकनाथ महाराजांनी स्वतःला गंगार्पण केलं. त्यामुळे समयाचं औचित्य सगळंच आहे. संतांचा, परमेश्वराचा आशीर्वाद मागून मी निरूपणाच्या अभंगाला सुरुवात करते. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा.
भानुमाता नपुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे मस्तक चरणी ठेवीत असे काय भानुमाता नपुरे वाणी काय भानुमाता नपुरे वाणी पूर्वी सांडलेली आपुली परीसे पूर्वी सांडलेली आपुली परीसे नेणेसी मोठेसे लोखंडासी नेणेसी मोठेसे लोखंडासी काय भानुमाता नपुरे वाणी काय भानुमाता नपुरे वाणी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टरीती उपकारी देह कष्टरीती उपकारी काय भानुमाता नपुरे वाणी काय भानुमाता नपुरे वाणी भूतांची दया आहे पांडवर संता भूतांची दया आहे पांडवर संता आपुली ममता नाही देवी आपुली ममता नाही देवी काय भानुमाता नपुरे वाणी काय भानुमाता नपुरे वाणी तुका म्हणे सुख कराविया सुखे तुका म्हणे सुख कराविया सुखे अमृताच लोटे स्रवतसे अमृताच लोटे स्रवतसे काय भानुमाता नपुरे वाणी काय भानुमाता नपुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे मस्तक चरणी ठेवीत असे काय भानुमाता नपुरे वाणी नपुरे वाणी नपुरे वाणी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पुंडली गगने तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन संत तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतील हा अभंग 5000 पेक्षा जास्ती रचना केलेली तुकाराम महाराज स्वतः जगद्गुरु संत शिरोमणी म्हणून ज्यांना आपण ओळखतो
ते म्हणतात, संतांच्या बद्दल सांगताना माझी वाणी अपुरी पडते. ज्यांना न्यायला वैकुंठातून विमान आलं होतं आणि ज्यांची भक्ती आणि शक्ती ह्या रूपातले अभंग समाज प्रबोधन करत होते, ते जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की संतांचे काय कार्य, तर ते जगाचं कल्याण करतात, भूतांवर दया करतात आणि आपल्यासाठी जे काय करतात ते सांगायला माझी वाणी अपुरी आहे. ते म्हणतात, नपुरे ही वाणी. बोला पुंडलिक वरदे. इथे ते शब्द काय वापरतात? शब्द वापरतात वाणी. असं नाही म्हणत माझे शब्द कमी पडले, असंही म्हणत नाही माझी बुद्धी कमी पडली, असंही म्हणत नाही माझी मती कमी पडली, पण शब्द वापरतात वाणी. तर वाणी काय आहे? फक्त शब्दच आहे का? नाही. वाणी 4 प्रकारच्या. वैखरी मध्यमा सजवाव्या, परा पश्यंती ओळखाव्या, चारी वाणी आकळाव्या, हरिनाम घेऊनी. 4 वाणी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा म्हणजे जी नाभीपासून स्फुरण पावते, जे परमेश्वराचं स्फुरण आहे, जे अख्ख्या ब्रह्मांडाचं जे स्फुरण, ती परावाणी. त्या परावाणीपर्यंत सहज पोचता येत नाही. दुसरी वाणी ती पश्यंती, जी हृदयातून उमटते, जी भक्ती, ती पश्यंती वाणी भक्तीची. जी गळ्यातून येते, जो स्वर उमटतो, ती मध्यमा. आणि आपण जे बोलतो ना नेहमी, ती वैखरी. आपण फक्त वैखरी वापरतो, म्हणून तर अनेक वेळा काय बोललं तर दुसऱ्याला कळत नाही. पण परमेश्वराचं जेव्हा नाव घेतलं जातं, तेव्हा ते जेव्हा हृदयातून येतं, जेव्हा ते गळ्याच्या गोडव्यातून येतं आणि जेव्हा ते पूर्णपणे नाभीपासून येतं, तेव्हा ती परावाणी होते. हे झालं. हे म्हणतात माझी वाणी पुरत नाही. आणि समर्थ रामदास काय म्हणतात? समर्थ रामदास म्हणतात, जे वस्तू परम दुर्लभ, जयाचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुणी. ऐसी संतांची महिमा, बोलिजे की तुकी कुणी उपमा, जयाचे नी मुख्य परमात्मा प्रगट होय. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात माझ्या उपमा पुरत नाहीत संतांसाठी, कारण संत हेच आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकतात. ते जगात खरं ते मुक्त जीव, ते या जगात जन्मच या कारणाने घेतात की आपलं भलं करावं. नाहीतर त्यांचा या जन्मात एवढं एकच प्रयोजन, आपल्यासारख्यांना भक्तीचा मार्ग दाखवायचा. तर ते म्हणतात की वाणी पुरत नाही, वाणी पुरत नाही, वाणी पुरत नाही. मग काय करतात ते? आता नाही माझी वाणी पुरत, मग ते पुढे म्हणतात, मस्तक चरणी ठेवीत असे. ही देहबोली झाली. आपल्याला देहबोली छान माहिती आहे. ज्यांची मुलं आहेत आणि किशोर वयात आहेत, त्यांना विचारा बरं, आईज रोल केलं की कसं वाटतं ते. किंवा आपण कुठेतरी असतो आणि कोणीतरी कशा नजरेनं बघतो, त्याचा जो राग येतो, भांडी आपटल्यावर जे होतं, ती सगळी देहबोली. तर इथे जेव्हा वाणी संपते तेव्हा आपणही देहबोली वापरतो दुसऱ्या कारणांसाठी. इथं संत तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी पुरत नाही म्हणून काय केलं मी, तर मस्तक चरणी ठेवत असे. मस्तक हे आपल्या सगळ्यात बुद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे माझी बुद्धी शरणागत होऊन परमेश्वराच्या आणि संतांच्या चरणी ठेवतो. मग काय? मग म्हणतात तरी पण अजून सांगायचंय, कुठेतरी या संतांचं वर्णन करायचंय, म्हणून ते म्हणतात परीस आहे काय संत. म्हणून ते परिसाची उपमा द्यायचा प्रयत्न करतात. पण परीस काय करतो? परीस करतो लोखंडाचं सोनं.
संत त्याच्या पुढचंही करतात. परीस लोखंडाचं सोनं केव्हा करतो? एका गावात अशी कथा होती. गावात बातमी पसरली, त्या वामनरावांकडे म्हणे परीस आहे. सगळे धावले, कोण आहे वामनराव? त्यांचं घर शोधलं, त्यांच्या घरी गेले. फार काही असंच फाटकं तुटकं जरी नसलं तरी आपलं साधं मोठं घर होतं. परीस असणाऱ्या माणसाचं काही वाटत नव्हतं. त्यांनी विचारलं, तुमच्याकडे परीस आहे म्हणे? आहे ना म्हणे. कुठून आणला? आजोबांनी दिला म्हणे. वाटत नाही तुमच्याकडे? नाही नाही आहे, आजोबांनी सांगितलं सांभाळून ठेवायचा, मी सांभाळून ठेवलाय, पण आम्हाला दाखवा तरी. ते एक लोखंडाची पेटी घेऊन येतात. लोक बघायला लागतात, लोखंडाच्या पेटीत कसं काय परीस राहील? कारण ती सोने ठेवायला पाहिजे ना लोखंडाच्या पेटीत ठेवल्यावर. ते उघडतात, पेटी उघडतात, तर त्यांनी काय केलेलं असतं? सांभाळून ठेवायचंय ना. त्यामुळे कापडात गुंडाळून, रेशमी कापडात गुंडाळून, खाली उशी बिशी ठेवून ठेवलेलं असतं परीस. परीस नुसतं असून भागत नाही, लोखंडाला स्पर्श व्हावा लागतो. आणि त्या लोखंडाची आपल्यासारख्याची तयारी पाहिजे की त्या परीसाला स्पर्श करायची. आपण होऊच देत नाही स्वतःला परीसाचा स्पर्श. कधी कधी आपल्या आजूबाजूला असे लोकही येतात, पण आपण स्पर्श होऊ देत नाही, म्हणून आपण राहतो लोखंडाचे लोखंडच. परीसा भागवताची कथा आहे, नामदेव महाराजांच्या काळची. नामदेवांचे शेजारी होते परीसा भागवत. त्यांच्याकडे होता परीस, म्हणून तर त्यांचं नाव परीसा भागवत. भागवतकार होते. प्रचंड पैसा, घरात परीस होता. एक दिवस नामदेव महाराजांच्या पत्नीला इच्छा झाली. ती म्हणजे एक दिवसासाठी दे ना परीस. त्यांनी परीस आणला आणि त्यांनी केलं थोडंफार सोनं. नामदेव महाराज घरी आले, म्हणले काय आहे आज? तर म्हणे नाही, मी शेजारून परीस आणला होता. नामदेव महाराज म्हणले असं आपल्या घरात नको. उचलला परीस आणि टाकला विहिरीत. संध्याकाळी त्यांची पत्नी आली परीसा भागवतांची, माझा परीस दे परत. रोज रात्री माझा नवरा बघतो त्याच्याकडे. तर म्हणे त्यांनी घेऊन टाकला विहिरीत. आता काय करू? परीसा भागवत आला भांडायला, म्हणला तुला नको होता म्हणून काय झालं? मला हवा होता ना तो परीस. तर म्हणलं चला काढूयात भीमेतून. भीमेच्या किनारी गेले. नामदेव महाराज ते मुठभर दगड काढले आणि म्हणे हे घ्या तुमचा परीस. माझा एक परीस होता, हे सगळे कसे काय परीस असणार आहेत? म्हणले. म्हणे कसं काय मी विश्वास ठेवते? घरी जा, तुमच्या चुका घेऊन या. चुका म्हणजे छोटे छोटे लोखंडाचे खेळ असतात ना, ते म्हणले तुमच्या चुका घेऊन या, आपण करून टाकू त्याचं सोनं. आले परीसा भागवत चुका घेऊन, एका दगडाला लावले, झालं की सोनं. म्हणे आता दुसऱ्या दगडाची करू का परीक्षा? म्हणे करा ना. दुसऱ्या दगडाला लावलं, त्याचंही सोनं झालं. परीसा भागवत एक एक चूक दगडाला लावत होते आणि नामदेव महाराजांच्या हातातले दगड त्याचं सोनं करत होते. आणि परीसा भागवताच्या लक्षात आलं, परीस तो नव्हे, परीस हा जो समोर उभा आहे ना, हा परीस. संत नामदेव महाराज हा परीसाचा स्पर्श होऊ दिला तर मात्र सर्व चुका सोन्याच्या होतात. हा परीस. पण मग संत या परीसासारखे आहेत का? तर नाही. परीस संत त्याच्याही पुढचे आहेत. कारण परीस एका दगडाचा परीस नाही करू शकत. परीसाच्या स्पर्शाने फक्त लोखंडाचं सोनं होतं, पण दुसरा दगड परीस होत नाही. पण ते होतं संतांच्या संगतीने. संतांचा जर अनुग्रह मिळाला, ज्यांना सद्गुरूंचा आशीर्वाद आहे त्यांना याची जाणीव असेल की सद्गुरूंचा जर आशीर्वाद असेल तर आपल्याही आयुष्याचं सोनं होतं. जसं गावबाचं झालं. एकनाथ महाराजांचा हा अशिक्षित शिष्य त्यांच्या बरोबर राहायचा. एकनाथ महाराजांनी समाधी घ्यायचं ठरवलं, त्यांचं थोडंफार काहीतरी काम उरलेलं होतं. तर सगळे म्हणू लागले, महाराज हे काम कोण पूर्ण करणार? एकनाथ महाराज म्हणे गावबा करेल. तर म्हणे हा गावबा? तर म्हणले हो हाच गावबा. करशील ना रे गावबा? गावबा म्हणला, गुरु महाराज तुम्ही म्हणलात तर करीन. हा विश्वास पाहिजे गुरुवर, की गुरु जर आपल्याला काहीतरी सांगतायत तर ते होणार. ते आपल्या हातून होणार आहे म्हणूनच ते सांगतायत आणि आपण तिथपर्यंत पोहोचायचं आहे. हा विश्वास, हा परिस्पर्श फक्त संत करू शकतात. आणि म्हणून ते म्हणतात थोरवी सांडिली परीसे, पण संत त्याच्या पुढचे आहेत.
मग ते काय करतात? जगाच्या कल्याण संताच्या विभूती. आधीच सांगितलं की ते कल्याण करतात. आपलं लक्ष मुंबई, आपण जीवाची मुंबई करतो. संत आपलं कल्याण करतात. कल्याण म्हणजे काय? तर आजचं जेवण खावण नाही, तर पुढच्या आयुष्याचं भलं. कसं करतात ते? तर ते आपल्याला बोधामृत देतात, ते नामामृत देतात. आणि त्यांचं भांडवल काय? तर भूतांची दया हे भांडवल असतं. एवढं मोठं जगाचं कल्याण करायचं काम घ्यायचं, मोठा प्रोजेक्ट आहे. मग प्रोजेक्ट म्हटलं की रिसोर्सेस आले. मग त्यांचे रिसोर्सेस काय? तर भूतांची दया. दया म्हणजे तर दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. दया म्हणजे सगळ्यांना तुम्ही काही करा, मी तुम्हाला जीव देतो. कोणी आपल्याला मारलं तरी मार खायचा, देशावर आक्रमण झाली तरी ऐकून घ्यायचं. ह्याला कशालाही संतांनी दया म्हटलेलं नाहीये. शक्ती आणि भक्ती एकत्र सांगितलेली आहे. काय सांगितलंय? तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता, असं भगवंतांनी म्हटलंय आणि संतांनी तेच म्हटलंय. काय म्हटलंय परमेश्वरांनी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे मी कशाला येईन? तर हे करायला येईल, चांगल्याचं रक्षण आणि वाईटाचा नाश. साधुत्राण कराया, साधुत्राण कराया, खळ दुष्टांचे करावया हनन, धर्म स्थापावया, धर्म स्थापावया, घेतो पार्था युगे युगे जनन. आणि म्हणूनच संतही आपल्याला सांगतात दया, भूतांवर दया करायची. आणि दयाची व्याख्या ही सांगितलेली आहे. तर संत म्हणजे भगवंताचं रूप. या भूमीवरचे संत हे भगवंताचं रूप आहे. कारण ते भगवंताचं काम करतात ना, भूतांची दया करतात ना. परमेश्वराचं जो काम करतो तो परमेश्वराचं रूप आहे. आणि मग ते आपल्याला काय सांगतात? तर नाम घ्या म्हणतात. कशाला घ्यायचं नाम? तर संत सांगतात म्हणून घ्यायचं. सुखाचे नाम आवडीने घ्यावे, सुखाचे नाम आवडीने घ्यावे, वाचे आळवावे, वाचे आळवावे, विठोबासी वाचे आळवावे, विठोबासी. यांनी काय होणार? आम्हाला नाही करायचं परमार्थ, आम्हाला तर संसार करायचा आहे, पण तरी घ्यायचं. कारण संसार सुखाचा होईल निदान, संसार सुखाचा होईल निदान, नामाचा गजर सर्व काळ, नामाचा गजर सर्व काळ. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. काय होतं नाम गजर करून? संसार सुखाचा होतोच, पण नामाचा गजर करून परमेश्वराची शक्ती वाढते, तुमची आमची शक्ती वाढते, संस्कृतीची वाढ होते,
आणि एकीचा भाव रुजतो. म्हणून तर युद्धावर गेलेले मावळे उगाच नाही हर हर महादेवचा गजर करत. आणि मावळे तर करतात हर हर महादेवचा गजर, आणि जेव्हा धक्का मारतात ना तेव्हा जोर लगा के हैशा, तो पण एक गजर आहे. कशाला सगळ्यांनी एकत्र काहीतरी म्हणायचं? धक्का मारायला हैशा करणं ठीक आहे, पण जर परमेश्वरापर्यंत पोचायचं तर मग तोच नाम गजर केला पाहिजे जो सांगितलेला आहे. युद्ध जिंकायला हर हर महादेव आणि वारकरी मैलोन मैल चालत जातात. जाणीव सुद्धा नसते त्या चालण्याची, कारण मुखात नाम असतं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान होता, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान होता, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान होता, एकनाथ नामदेव तुकाराम. वारीला जात नाही तरी काय झालं? निवृत्ती ज्ञानदेव सोपान होता, एकनाथ नामदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. संत आपल्याला हे सगळं सांगतात, किती किती कष्ट भोगतात. त्या जनाबाईला केवढं छळलं, ज्ञानेश्वर माऊलींना केवढं छळलं, एकनाथांचे अभंग बुडवले. हे कशासाठी पण त्यांनी हे सगळं केलं? तर फक्त आपल्या भल्यासाठी. आणि जे आपलं भलं करतात त्यांच्यासाठी आपण नको काय करायला? मग आपण काय करायचं? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. संत जे आपल्यासाठी करतात ते संतांनीच सांगितलंय. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुती सन्नाकळे, तेची जयाचे निओळे. परब्रह्म अंतरी, जे परब्रह्म वेद आणि श्रुतींनाही कळलं नाहीये ते आपल्या अंतराप्रमाणे आणण्याचं काम संत, सज्जन आणि सद्गुरू करतात. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, कायवानु आता न पुरे, कायवानु आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. मोरवी सांडिली आपुली परिसे, नेणे शिवो कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विधी उपकारे. तुका म्हणे भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही रे. तुका म्हणे आता फरावया सुख, अमृताचे मुख स्रवतसे. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या मध्यंतरात आपण गजर करूया. सगळ्यांनी म्हणायचंय, बुका लावायचंय, आणि मग उत्तर रंगाला आपण कथेला सुरुवात करूया. दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. काशी क्षेत्री सकाळची वेळ होती. सर्वत्र आवाज येत होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गंगाच्या किनाऱ्याची जागा, काशीचं क्षेत्र, सकाळची रम्य वेळ, ते विस्तीर्ण गंगेचं प्रवाह, बाजूला हिरवीगार नाही, अनेक देवळं, त्यामुळे ऐकू येणारे घंटांचे नाद, सकाळची वेळ असल्यामुळे घाईघाईनं जाणारे, मंदिराची पूजा करणारे पुजारी, असणाऱ्या सगळ्या वेदपाठ शाळा, त्यातून ऐकू येणारे मंत्रघोष, यज्ञशाळेतून ऐकू येणारे मंत्रघोष, वेदपाठ शाळेतून ऐकू येणाऱ्या संथा, या सर्व वातावरणात मनकर्णिका घाटावर पैठणून गेलेले श्रीपाद शास्त्री मराठीतून भागवताचं वाचन करत होते. ज्या पहिल्यांदा कीर्तनाला आले असतील त्यांना हा गळ्यात हार घालून मी काय करते, तर ही गादी नारदाची गादी असं म्हटलं जातं आणि उत्तर रंग असाच करायचा असतो. त्या सर्व वातावरणात ते मराठी सूर काहीतरी वेगळंच वाटत होतं. येणारे जाणारे, थोडंफार मराठी ऐकणारे तिथं थबकले की अरे काहीतरी परिचित स्वर वाटतोय. ते नुसते थबकले नाही तर तिथंच बसले आणि ऐकायला बसले, उठलेच नाही जोपर्यंत ते संपत नव्हतं. आता हा रोजचा शिरस्ता झाला. सकाळी उठायचं आणि इकडे तिकडे न जाता सरळ मनकर्णिका घाटावर यायचं. दिवसेंदिवस तिथं येणारी गर्दी वाढू लागली होती, कारण तो क्लिष्ट मधुर असला तरी समजत नव्हतं लोकांना भागवत. हे शब्द थोडे सोपे वाटत होते, समजत होते, रसाळ होते, त्यामुळे इथली गर्दी हळूहळू वाढायला लागली. कुठेही गर्दी वाढली की लोकांचे कान टवकारतात, इथं काय चाललंय. आणि ती काशी नगरी म्हणजे कुठली, ज्ञानाचं पीठ, ते संस्कृताचं माहेरघर. अशा ठिकाणी हे स्वर मराठीचे होते, त्यामुळे काही प्रकांड पंडितांना ते चुकीचे वाटले. ते म्हणजे काय चाललंय, काशी भ्रष्ट होते, धर्म भ्रष्ट होतोय, संस्कृत भ्रष्ट होत आहे, हे भागवत कुणीतरी मराठी तिथे वाचतंय, बरोबर नाही. त्यामुळे ते जे प्रतिष्ठित लोक होते, जे मोठे मोठे मठ होते, त्यातला एक होता माधव संप्रदायांचे कैवल्यानंद. त्यांच्या शिष्यांनी ऐकला आणि त्यांनी डायरेक्ट आपल्या गुरूंकडे गेले आणि म्हणाले, हो धर्म भ्रष्ट होतोय, काशीत आपण बघत बसलो तर कसं चालायचं. ते म्हणले काय झालं, कुणीतरी मराठीत भागवत वाचतंय तिथे मनकर्णिका घाटावर, बोलवा त्याला. श्रीपाद शास्त्रांना बोलावलं गेलं, काय चाललंय, काय वाचताय. त्यांनी सांगितलं एकादश स्कंधाचं हे मराठीतलं रूप आहे,
मराठीतला भागवत, तो संस्कृत मधला ग्रंथ असा कुठेही कुणी वाचायचा नाही. ते म्हणजे अहो, तो काळ होता जुलमाचा, मुसलमानी राजवटीचा. लोक दुःखी होत होते, त्यांच्या दुःखावर मलम कोण लावणार? भक्ती लावणार, संत लावणार. अहो हे तेच आहे. साध्या लोकांना कळावं म्हणून तोच भागवत सांगतोय, पण मराठीत नाही. हे पाप कर्म आहे, हे धर्म बुडतो आहे. म्हणजे अहो मी नाही केलं हे करणारे जे आहेत ना, ते फार मोठे ज्ञानी आहेत. संत एकनाथ महाराज म्हणतात त्यांना पैठणला राहतात, त्यांना सद्गुरूंचा अनुग्रह आहे, जनार्दन पंतांचा त्यांना अनुग्रह आहे. नुसता अनुग्रह नाही, दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिलंय. त्यांचं काम आहे. कुणाचं का काम असे ना, संस्कृतातले जर ज्ञान तुम्ही जर असं प्राकृतात आणलं तर धर्म बुडतोय. आणि तुम्ही नाही केलं, त्यांनी केलं, बोलवा त्यांना इथे. त्या दिवशी काशी विश्वेश्वराच्या काशीतून दक्षिणेच्या काशीला 2 शिष्य रवाना झाले माझ्या कैवल्यानंदांचे, एकनाथ महाराजांना पकडून आणायला. एकनाथ महाराज कोण? 1513 साली पैठणला मूळ नक्षत्रावर एकनाथ महाराजांचा जन्म झाला. एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज, जी पंढरपुरातली विठ्ठलाची मूर्ती आहे, ती विजयनगरला राजांनी नेली होती. ती मूर्ती परत पंढरपुरात स्थापन करणारे भानुदास महाराज एकनाथांचे पणजोबा. चक्रपाणी आणि सरस्वतीबाई हे त्यांचे आजोबा. आणि मूळ नक्षत्रावर जन्म झाला म्हणून म्हणे. पण दुर्दैवाने एकनाथ महाराजांचे आईवडील फार लवकर मरण पावले. आणि हा छोटासा एकोबा आजी आजोबाच्या लाडाकोडात वाढला. नुसत्या लाडाकोडात नाही, शिस्तीत, शिक्षणात, पण आजी आजोबा त्यांना मोठं करू लागले. आई वडील विना पोट, आजी आजोबांचं सर्वस्व होतं. पण पूर्वानुग्रह असा की यांचे प्रश्न वेगळेच. मला गुरु कधी भेटेल, मी कधी गुरुगृही जायचं. आजोबा म्हणायचे थांब रे, अजून लहान आहेस. यांचा धीर संपला आणि साधारण 7-8 वर्षाचे होते. घर सोडलं आणि निघून गेले. कुठं जायचं माहिती नाही, पण निघून गेले. कशासाठी गेले? तर गुरुच्या शोधात. कारण मन म्हणत होतं ये सद्गुरुराया दर्शनासी द्यावे, अनाहत अवघे पुढचे तुम्ही कळावे. निघाला चालत 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 तर वाटेत एक वारकरी भेटले. परमेश्वराची सगळी योजना असते. म्हणे काय रे बाळा, कुठं निघालास? एवढं लहान तुझं वय. म्हणे मी चाललो गुरुच्या शोधात. म्हणे कोण गुरु आहेत तुझे? माहिती नाही म्हणला. शोधतोय मी, मला गुरु शोधायचे आहेत आणि म्हणून मी बाहेर पडलो. वारकऱ्यांनी त्याला सांगितलं जवळ येथून देवगिरी एक, जवळ येथून देवगिरी एक, ग्राम आहे सद्गुरु तेथ एक, ग्राम आहे सद्गुरु तेथ एक, जनार्दन हे त्या नाव सद्गुरूंचे, जनार्दन हे त्या नाव सद्गुरूंचे, थोर अधिकारी चरण धरी त्यांचे, थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. वाट सापडली, देवगिरीची वाट घेतली. कोण होते जनार्दन? तर किल्लेदार होते बरं. त्यांचे जे सद्गुरू होते, त्यांचं जे रोजचं आयुष्य होतं ते किल्लेदाराचं होतं. यवनाच्या पदरी किल्लेदार होते ते. पोचले त्यांच्याकडे, चरण धरले, म्हणले अनुग्रह करा. 7-8 वर्षाचा एकोबा आला होता त्यांच्याकडे. ते म्हणले करूयात, राहा इथेच. काय करू? सांगतो ती कामं, पडेल ती कामं करा.
बघू अनुग्रह कधी करायचा ते. एकनाथ महाराज तेव्हा ते एकोबा होते, महाराज झाले नव्हते अजून, तिथे राहू लागले, पडेल ती कामं करू लागले. कधी हिशोब करावा, कधी घर झाडावं, कधी स्वयंपाक करावा, आणि शिक्षणही सुरू होतं बरं. कधी गोडधोड करावी, साधनेचा अभ्यास करावा, कधी तलवारबाजीही शिकावी. आश्चर्य वाटेल, पण एकनाथ महाराजांना घोडदौड आणि तलवारबाजी सगळं येत होतं, कारण तो काळच तसा होता. जर धर्म सांभाळायचा असेल तर शक्तीची गरज होती. दिवस दिवस चालले होते आणि एके दिवशी असं झालं, रोजच्या कामाचा रोज संध्याकाळी हिशोब द्यायला लागायचा गुरुजींना. त्या दिवशी काहीच जमेना, हिशोबच लागेना, काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी राहतंय. एकदा झालं, दोनदा झालं, संध्याकाळ झाली, हिशोब लागत नव्हता. नाथ बसले होते. एकदा जेवायला बोलवायला आलं कोणीतरी, तर म्हणला नाही आत्ता नाही, थोड्या वेळाने, हे संपू दे. जनार्दन पंत बघत होते, चालू द्या. हिशोब लागेना का काजी पाल्याचा, प्रयत्न करतो रात्र सारी चुकी शोधण्याचा. पहाटेच मध्ये ध्यानी घाल चूक अधेलीची, आता झाली वाट मोकळी गुरु टाकली. ती गुरुनी घेतलेली परीक्षा होती की एखादी गोष्ट करायला शिष्याची किती एकाग्रता आहे, किती प्रयत्न आहेत. एक परीक्षा पास झाली. रोजचं आयुष्य चाललं होतं. जनार्दन पंत रोज संध्याकाळी ध्यानाला जात शेजारच्या डोंगरावर. पण त्यांनी एकोबाला सांगितलं होतं, माझ्या मागे यायचं नाही, कारण ते सतत गुरूंच्या मागे मागे करायचे. पण संध्याकाळ झाली की वाट बंद. त्या दिवशी असंच जनार्दन पंत ध्यान करून परत आले आणि ते रात्री पण ध्यानाला बसले. त्यांचं ध्यान काय तुमच्या आमच्यासारखं, म्हणजे माझ्यासारखं 15 मिनिटं, 5 मिनिटं, 1 तास पास. जनार्दन पंतांचं ध्यान ते एकदा बसले की ध्यानस्थ बसत एकनाथ महाराज त्यांच्या पायाशी बसून राहा. आणि त्या दिवशी असेच ते ध्यानाला बसलेले होते आणि शिपाई धावत धावत आला. म्हणला किल्लेदारांना उठवा. महाराज बिराज नव्हते त्यांच्यासाठी ते, आणि किल्लेदारांना उठवा. म्हणजे काय झालं, आक्रमण झालंय, चला चला युद्धाला जायला लागला. एकनाथ महाराजांना खूप जीवावर आलं. ध्यानात बसले गुरु, ध्यानस्थ बैसले गुरु, ध्यानस्थ बैसले गुरु, काय ना काय करू. मग केला त्याने निर्धारू, मग केला त्याने निर्धारू. संपन्न कार्य आज करू, संपन्न कार्य आज करू. आता वेश गुरुचा केला रणांगणी घे, शत्रू हरविलाव जी 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 जी. काय केलं एकनाथ महाराजांनी? तर ध्यानस्थ बसलेल्या गुरूंना तसंच ठेवलं. त्यांचा तो रणांगणाचा वेश घातला, स्वतः घोड्यावर बसले, शत्रू हरवून परत आले. हे येत होतं म्हणून, उगाच नाही कोणतरी लढायला जाऊ शकत. दुसरी परीक्षा पास. आणि असेच काही दिवस गेले. गुरुवारचा दिवस होता आणि आज संध्याकाळी जनार्दन पंत निघाले रोजच्या ध्यानाच्या त्या डोंगरावर जायला. आणि एकनाथ महाराजांना म्हणाले, चला आमच्या बरोबर आज. कोण आनंद झाला की रोज कुठेतरी आपले गुरु जातात, मला येऊ नको म्हणले होते, आज घेऊन जातात म्हणून. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ महाराज गेले. एका वृक्षाच्या खाली जनार्दन पंत ध्यानस्थ बसले. समोर एक तळ होतं, अरण्य होतं, शांत जागा होती. जनार्दन पंत ध्यानाला बसले. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. आरपले मन झाले उन्नत, आरपले मन झाले उन्नत. मी तू पणा
ध्यानस्थ अवस्था. एकनाथांचं तिथे बसून गुरूंकडे एकटं ते गुरूंकडे बघत होते आणि जवळच्या झाडीत काहीतरी सळसळलं. एक वेगळाच परिमळ दरवळू लागला आणि त्या झाडीतून एक मलंग व्यक्ती आली. अंगावर हिरवी कफनी घातलेली, मळकी झोळी हातात, मागे मागे 3-4 कुत्री चालतायत, एक गाय बरोबर येते. आणि जसे ते आले, जनार्दन पंत ध्यानातून उठले आणि त्यांच्या पायावर लोटांगण घातलं. एकनाथ महाराज बघत होते काय चाललंय. त्या मलंगाने त्या झोळीतून एक कटोरा काढला, जनार्दन पंतांच्या हातात दिला. म्हणले कुत्रीचं दूध काढ. जनार्दन पंतांनी दूध काढलं. त्यांनी त्या झोळीतून काढून एक भाकरीचा तुकडा त्या दुधात घातला आणि जनार्दन पंत आणि तो मलंग त्या एकाच कटोऱ्यातून ते खाऊ लागले. त्यांचं खाणं झालं आणि जनार्दन पंतांनी हाक मारली, एकनाथा, हा कटोरा त्या धुवून आण बरं का. त्यांनी ते कटोरा घेतला, जवळच्या त्या तलावाच्या काठी गेले, पाणी घेतलं आणि काही कळायच्या आत ते पाणी पिऊन टाकलं. ते पाणी प्यायल्याबरोबर बाजूचं सगळं विश्व त्यांच्या भोवती गोल गोल फिरायला लागलं. तो मलंग कुठेतरी नाहीसा झाला आणि समोर काय दिसतंय तर 3 शिरे 6 एकनाथ महाराजांना गुरूंचाही अनुग्रह झाला आणि दत्त महाराजांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना ओम नमो भगवते वासुदेवायचा उपदेश केला, साधना करायला सांगितली आणि साधना झाल्यानंतर गुरु शिष्य तीर्थयात्रेला निघाले. थोडीशी तीर्थयात्रा शिष्याबरोबर करून जनार्दन पंत आपल्या कामकाजाला परत गेले की निवेदन होते आणि या तरुण